नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापूर तालुक्यातील मोही या ठिकाणी असणाऱ्या जलहरी वृद्धाश्रम प्रकल्पासाठी युवराज शेठ शिंदे व सौ सारिका शिंदे यांनी त्यांची कैलासवासी कन्या समृद्धी हिच्या स्मरणार्थ बांधून देण्यात आलेल्या नूतन समृद्धी निवास इमारतीचे उद्घाटन खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे आमदार सुहास भैया बाबर यांचे हस्ते करण्यात आले। हा सोहळा रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी जलहरी शबनाक वृद्धाश्रम मोही या ठिकाणी थाटामाटात पार पडला। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा शल्यचिकित्सक माननीय श्री डॉक्टर विक्रम कदम सर, सहाय्यक आयुक्त माननीय श्री सचिन मोटे साहेब, माननीय श्री डॉक्टर गिरीश शरनाथे सर, खानापूर घाट माथ्याचे युवा नेते माननीय श्री सुहास नाना शिंदे, शोभादेवी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजन पवार, भिवघाटच्या सिद्धिविनायक हॉस्पिटल सर्वेसर्वा माननीय श्री डॉक्टर गणेश यमगर सर, इन्साफ फाउंडेशनचे सर्वेसर्वा माननीय श्री मुस्तफा मुजावर सर, सिद्धिविनायक इन्स्टिट्यूट विट्याचे सर्वेसर्वा तथा भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुहासदादा पाटील, भाजपाचे पदाधिकारी मुन्नाभाई पिरजादे, रईसभाई पिरजादे, उमर बाबाभाई पिरजादे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। लेंगरे गावचे सुपुत्र युवराज शिंदे यांनी कैलासवासी समृद्धी रिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ इमारतीचे बांधकाम पूर्ण करून एक आदर्श निर्माण केल्यानं खानापूर गाठ माथ्यावरून त्यांचे दानशूर म्हणून कौतुक होत असून गरजू वयोवृद्धांकरिता हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण करून शिंदे यांनी केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, असे बोलताना मान्यवर म्हणाले। या सोहळ्याच्या शुभप्रसंगी जलहरी वृद्धाश्रमाचे संस्थापक श्री राजेश गडकरी व उपाध्यक्ष कुमारी प्रतिभा गुरव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या तसेच या सोहळ्याच्या शुभप्रसंगी हजेरी लावणाऱ्या सर्व मान्यवरांचे सन्मानपूर्वक आभार यावेळी मानले। चला तर मग पाहूयात आपल्या सह्याद्री न्यूजच्या माध्यमातून या सोहळ्याच्या शुभप्रसंगी काय म्हणाले आलेले प्रमुख पाहुणे तसेच मान्यवर मोहीच्या जलहरी शबनाक वृद्धाश्रमाचे संस्थापक माननीय श्री राजेशजी गडकरी व उपाध्यक्षा कुमारी प्रतिभा ताई गुरव, त्याचप्रमाणे लेंगरे गावचे दानशूर व्यक्तिमत्व युवराज शेठ शिंदे व सौ सारिका शिंदे यांच्याबद्दल। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। नमस्कार। जलहरी शबनाक वृद्धाश्रम मोहीम आज याच्या नवीन इमारतीमध्ये एक ॲड झाली आणि याच्या निमित्तानं याचा उद्घाटन सोहळा या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच या वृद्धाश्रम मध्ये जे स्थायिक आहेत खाली बसलेले आहेत आणि आटपाडी आजूबाजूच्या परिसरातील आलेले सर्व नागरिक। खरं तर 2-2.5 वर्षापूर्वी वृद्धाश्रम बद्दल माझे सहकारी विजयजींनी सांगितलं खरं तर की चला एकदा बघायला साहेब, आपल्याच भागामध्ये फार चांगल्या प्रकारचे वृद्धाश्रम हे चालवतात आणि एक दिवशी सुट्टीचा दिवस होता आणि त्या दिवशी मी बघायला आलो। नेहमीप्रमाणे वृद्धाश्रम चालवणारे 2 व्यक्ती ज्यांचं आताच तुम्ही या भाषणामध्ये ऐकले की त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि खूप पुढाकारानं त्यांनी स्वतःच आयुष्य याच्यासाठी समर्पित केलं, अशा व्यक्ती त्या दिवशी मला भेटल्या। त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं की हे कसं चालतंय, काय नाही चालत आणि जसं इथं येतात ज्या व्यक्ती तशी त्यांना एक अपेक्षा असते की काहीतरी प्रत्येकाकडून मदत व्हावं, कारण हे त्यांना कुठला आर्थिक सोर्स नाही किंवा दुसरीकडून फंड येतो, त्यांना असं वाटतं की वर्गणीमधूनच हे चालावं। म्हणून त्यांनी मला विनंती केली, साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला काय मदत होईल का? तर मी अशा सामाजिक कार्याला कुठले आहे, कारण मला असं वाटतं की ह्याच्यासारखं या 2 तालुक्यापुरतं जर बोलायचं म्हटलं तर सगळ्यात चांगलं सामाजिक काम इथून होतंय। तर मी त्यांना कुठलाही विलंब न लावता त्यांना म्हटलं की नक्कीच मी तुम्हाला मुंबईमधनं काय करता येईल किंवा आपल्याच भागामध्ये, मला तर बऱ्याच वेळा स्वतःलाच वाटत असतं की CSRचं तो तर फार पुढचा विषय आहे, त्याच्यापेक्षा आपल्या भागामध्ये
आपला हा सोना चांदीचा व्यवसाय करणारे लोक देशभर पसरलेले आहेत आणि यांचे दायित्व एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याकडून मदत जर घेतली तर या म्हणजे जे पाहिजे ते काम होऊ शकतं. आणि याचाच भाग हे जे उदाहरण आहे, याचं तुम्हाला मी पार्श्वभूमी असं सांगतो. मला वाटतं सुट्टीचे दिवस होते, मी गावाकडे होतो आणि दोघेही युवराज शेठ शिंदे आणि त्यांच्या दोघेही घरी आले आणि सकाळीचा टाइम होता. त्यांनी मला सगळं की मुलगी आमची असं असं झालं, तिला हा असं असं आणि एक काय आम्ही औषधं घेतली. आमची कंपनी माघारी घेणं झाल्या बँगलोरची. आता ती कंपनीचे लोक यांना काय लोक सगळे उडवडीची उत्तर द्यायला लागली की नाही आम्ही माघारी घेऊ शकत नाही औषध, ते तुमचे तुम्हीच विका मार्केटमध्ये. आणि त्या औषधाची किंमत मला वाटते सर्रास 50-60 लाख रुपये औषधाची किंमत होते. युवराज शेठने आणि त्यांच्या वहिनीने म्हणजे मला म्हटले की साहेब जर हे पैसे निघाले, जर त्या कंपनीने आम्हाला पैसे जर माघारी दिले तर हे सगळेचे सगळे पैसे म्हणजे आम्ही समाजकार्यासाठी वापरू. बघा योगायोग कसा आहे की एवढं म्हणजे ते निघायच्या आधीच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की हे आम्ही समाजकार्यासाठी पैसे वापरू. आणि त्याच्यानंतर मला वाटते मी मग माझे बॅचमेट जे असतात बँगलोरला पोस्टेड आहेत तिथले इन्कम टॅक्स कमिशनर किंवा मी तिथल्या काय फोन केला, त्यांना ही कंपनीची माहिती दिली आणि त्यांचं एक 15 दिवसामध्ये ते काम झालं आणि ते पैसे माघारी आले. त्याच्यानंतरच मला महिन्याभरातच सरांचा फोन आला की आपलं काम चालू झालं. शेठनी ते काम स्वतः 20-25 लाख रुपये घालून ती इमारत. अशा प्रकारे एवढा आनंद झाला की मी म्हटलं माझ्या जे मनात होतं की मला असं वाटतं म्हणजे मी त्यांना सांगितलं नाही की तुम्ही इथं लावा, पण त्यांनीच मला पुढून म्हणजे मला असं ऐकायला भेटलं की ते जे पण पैसे निघाले त्यांनी इथं हे आश्रमासाठी दान करत आहात. तुमच्या दोघांचं त्याच्यानंतर दाखवलं. मी परवा हरियाणाला गेलो होतो आणि तिथेही मी भाषणात या मोहीच्या आश्रमाचा उल्लेख केला की आपले ते लोक देशभरात पसरलेले आहेत. तुम्ही थोडी जरी मदत म्हणजे याच्या या निमित्ताने याच्या कार्यक्रमानिमित्तानं मी सगळ्यांना संदेश देतोय की थोडीफार मदत जरी आपण करू शकलो, ज्या ज्या उणीवा आहेत, ज्या ज्या ह्या भागामध्ये ज्या ज्या कमतरता आहेत, सगळ्याच कमतरता शासन पूर्व आणि सामूहिकतेने जर काही अशा योजना असे जर केले तर नक्कीच फार मोठ्या विकासाचं. आणि जी पण आता हे तुम्ही सांगा मला की सगळ्यांना असं वाटतं की वृद्धा आपण सगळेच ह्या म्हणजे आम्ही तरुण आहात किंवा इथे तरुण वर्ग आहेत, काय एजड म्हातारी कोतारी लोक आहेत, सगळ्यांनाच त्या स्टेजमधनं जायचं आहे. पण अशी एक वेळ येते की त्या म्हातारी कोताऱ्या माणसांना त्यांची मुलं कुठं काय शिक्षणानिमित्त जाऊ द्या, नोकरी निमित्त जाऊ द्या किंवा काय कारणास्तव जाऊ द्या, ती नाही त्यांना जगवू शकत किंवा काय शकत नाही. अशा वेळेस असे वृद्धाश्रम सारखे जर ठिकाण असतील की जिथं सगळेच एक 50, 100, 200, 500 लोक एकत्र राहत असतील, तर शेवटचा काळ असतो ते अतिशय आनंदानं प्रत्येकाला असं वाटतं की जाणारा जो काळ आहे शेवटचा काळ आहे तो आपल्या आयुष्यातला चांगला असावा. तर असं एका छतासाठी हे वृद्धाश्रम अशा निसर्गाच्या खुशीमध्ये आहे. त्याचबरोबर डॉक्टर गणेश यमगर मला सांगितलं आणि मला वाटतं गडकरी सर मला एक 15 महिन्यापूर्वी मुंबईला माझ्या ऑफिसला भेटायला आले होते. मला डॉक्टरांकडून खूप सारी मदत होत असते. आता बघताय तुम्ही बेवघाटला सारख्या ठिकाणी एका खेडेगावात हॉस्पिटल चालवणं आणि हॉस्पिटल चालवत असताना अशा एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी मदत करणं, तर त्यांचं खूप खूप कौतुक केलं पाहिजे की. आणि मला वाटतं अजून बाकी विट्याची सुद्धा काही हॉस्पिटल असतील त्यांनी ही इथं अशा ठिकाणी, कारण इतर तुम्हाला हे सगळं वर्गणीवर चाललेलं आहे किंवा लोक वर्गणीतून चाललेला हा किंवा गडकरी साहेब जिथून हे दोघ जण प्रयत्न करून त्यातून चाललेला आहे, तर त्यांनी मोफतच सेवा दिली पाहिजे ह्या रुग्णांना. तर ह्याच्यापेक्षा एखाद्याच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्व पवित्र असू शकतं. तर खरंच आज या कार्यक्रमात आणि मी की बरेच लोक आपल्या जिल्ह्याच्या मगाशी पत्रकार बऱ्याच लोकांचा सत्कार झाला, बऱ्याच ज्यांना सामाजिक कार्याचे वाटतं की समाजामध्ये असे कार्य होत, असे सगळेच लोक आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहात. मी परत एकदा या संस्था चालवतात या गडकरी सर आणि प्रतिभाता या दोघांचेही मनापूर्वक मी अभिनंदन करतो आणि त्यांना एवढ्या शुभेच्छा देतो. आणि मी माझ्याकडून आश्वासन देतो की येणाऱ्या काळामध्ये किंवा मी जसं मगाशी सांगितलं गेल्या 2 वर्षापासून आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आधी भक्कम तुमच्या पाठीशी उभा राहील आणि या आश्रमाचं एवढं मोठं नाव केलं पाहिजे आपण की प्रत्येकाला हे आपलं घर वाटू द्या, एक दुसरं घर म्हणून कसं वाटेल सगळ्यांना याचं एक मी स्वतः याच्यासाठी खूप
खूप सारी मदत करेलच आणि तुम्ही सगळेही मदत करचाल मी अशी अपेक्षा बाळगतो. त्याचबरोबर युवराज शेठ आणि सारिका वहिनी ह्या दोघांना मी एक शुभेच्छाही देतो आणि त्यांचं कौतुक एवढं करतो की तुमच्या कार्यानं ह्या मला वाटतं एवढी भक्कम रक्कम एका माणसाने एका घरानं दिल्या पण असतील, पण मला माहितीतली ही पहिली एवढी मोठी मदत आहे. हे उदाहरण घेऊन या भागातली जी आपली गलाव्या बाजूच्या कंट्री पासून ह्या भारतामध्ये सगळीकडे पसरलेले आहेत. सगळ्यांच्या हा मेसेज आजचा संदेश सगळ्यांकडे जावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. बरेच शेठ लोक मगाशी मला सुरेश भाऊ पण बसलेले आहेत. आज तुम्ही बँगलोरमध्ये ज्यावेळेस कुठं संधी आली तर लोकांना सांगा की हे आपलीच लोक चालवतात, आपणच दिलं पाहिजे त्याला. आणि तुम्हाला हेही माहिती आहे एक मानवतेचा धर्म आहे किंवा की दिल्यानं कधी कोणाचं कमी होत नसते. तुम्ही मला एखादा माणूस दाखवा किंवा ह्या जगातले सगळ्यात मोठे जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांचं मला कोणाचं हे दाखवा की त्याने पैसे दिले दान केलं म्हणून तो कुठेतरी गरीब झाला. असं कधीही झालेलं नाही. आज तुम्ही बघता सगळ्यात जास्त डोनर लोक आहेत किंवा देणारी लोक आहेत हे सगळ्या जगातले सगळ्यात श्रीमंत लोक हेच आहेत. स्वर्गीय झाले त्यांनी आयुष्यासाठी सगळ्यांना देत बसले. त्यांचं जे इन्कम आहे किंवा जे प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीनं वाढतच गेलेले आहे. तर हा संदेश घ्या, दिल्यानं कधीही कोणाचं कमी होत नसते. आपण सगळ्यांनी मानवतेसाठी आपल्या सगळ्यांच्या एकमेकाच्या मदतीसाठी एकमेकांना मदत केली पाहिजे आणि हे एक उदाहरण आपण दिलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीसाठी हे एक उदाहरण असेल की नाही आपण कमवत असताना आपला संसार सुद्धा आपण समाजाच्या उपयोगी सार्वजनिक गोष्टीसाठी आपण नेहमी दानशूरपणा दाखवला पाहिजे. तर खरंच आज सुट्टीचा दिवस होता, काल दिवसभर ऑफिस असल्यामुळे मला येता आलं नाही म्हणून मी आज सकाळी लवकर निघालो. आज येऊन परत सकाळी 11 वाजता ऑफिसला पोहोचायचं आहे. टाइम कमी असल्यामुळे मला जास्त टाइम नाही देता आला, तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. आज या स्मृतिप्राप्त्यर्थ होत असलेला कार्यक्रम कैलासवासी कुमारी समृद्धी तिच्या स्मृतीस प्रथम मी अभिवादन करतो आणि जलहारी शबनक वृद्धाश्रमासाठी आपल्याच लेंगरेगावच्या श्री युवराज शेठ शिंदे व सारिकाताई शिंदे यांनी आपल्या मुलीच्या स्मृतीस अतिशय समाज उपयोगी असं काम केलेले. ती आज इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभाई बाबर थोड्याच वेळापूर्वी उपस्थित राहून पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी गेलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या आटपाडी गावचे सुपुत्र व एक प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणारे व सांगली जिल्ह्यातील साहेब एकमेव असं उदाहरण असेल की जे प्रशासकीय सेवेत असून सुद्धा समाजकारणात असणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची आमच्या दोन्ही तालुक्यात फार कमी काळात ओळख झाली असे आयकर आयुक्त मान्य डॉक्टर सचिनजी मोठे साहेब. त्याचबरोबर आपल्याच बलवडी गावचे सुपुत्र व सांगली जिल्हा चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम साहेब. त्याचबरोबर आमच्या घाटमात्याचे नेते आदरणीय सुहासनाना शिंदे. त्याचबरोबर बेवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर गणेश अमगर. त्याचबरोबर विट्याचे गिरीश कुमार शरणारे साहेब. त्याचबरोबर खास आवर्जून उपस्थित असणारे मुस्ताफ मुजावर. त्याचबरोबर भाजपचे खानापूर तालुका अध्यक्ष आदरणीय सुहासजी पाटील साहेब. त्याचबरोबर सर्व उपस्थित आपल्या भागातील बऱ्याच गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य त्याचबरोबर विविध सोसायटीचे चेअरमन सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित असणारे सर्वच माता भगिनी व सर्व मित्रपरिवार यांचं मी प्रथम जलहारी वृद्धाश्रमामध्ये अतिशय चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी वेळ काढला त्याबद्दल सर्वांचं प्रथम मी आभार व्यक्त करतो. साहेब मी जास्त वेळ काय घेणार नाही, थोडक्यातच आपले 2 शब्द व्यक्त करतो की आपल्या स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा सांभाळताना आपली मुलं फार विचार करतात आणि आज आवर्जून
ज्यांचं नाव 100% घेणं गरजेचं आहे असे आमच्या या प्रकल्पाचे संस्थापक राजश्री गडकरी व आमची बहीण प्रतिभाताई आहे. साहेब इथं हे आजी आजोबा बघताय, ही कुमारी आमची बहीण असताना सुद्धा त्या आजी आजोबांचं शिशू सुद्धा काढते. आपल्या स्वतःच्या आईवडिलांचं काढायला मुलांना लाज वाटते, पण ही आमची बहीण व राजेशजी हे अतिशय महान कार्य करतात. हे खरंच आमचं सारखं संबंध त्यांचे घरगुती असल्यासारखं आहे. पण हे असे काम करतात हे आजपर्यंत ह्या गोष्टीचं मला कधी गुढ नक्कीच उलगडलं नाही की हे काय एवढं ह्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलंय. साहेब या आश्रमाला कोणत्याही प्रकारचा शासनाचा निधी येत नाही, कोणत्याही प्रकारची ग्रँट नाही. सर्व आपल्यासारख्या लोकांनी दातृत्वाने याला मदत करत हे एक छोट्याशा एका खोलीत उभा केलेला आज आश्रम फार मोठ्या प्रमाणात याची विस्तार वाढत आहे. त्यासाठी आपल्यासारख्या दातृत्व लोकांनी, साहेब तुम्ही महाराष्ट्रभर काम करताय, फिरता असताय, बऱ्याच कंपन्यांची लोक तुमच्याकडे भेटायला येत असतात, तर साहेब त्यांना CSR फंड भरपूर प्रमाणात असतोय. त्या माध्यमातून या प्रकल्पासाठी काय देता आलं तर तुम्ही त्या लोकांना नक्कीच कळवा की बाबा खानापूरच्या शेजारी असं मोही म्हणून एक गाव आहे छोटंसं, अतिशय समाजयुक्त असं हे काम करतायत हे दोघं जण. तिथं मदत करण्यासाठी अशा लोकांना तुम्ही नक्की जर प्रयत्न केला तर तुमच्या शब्दाला कोणी नाकारता येणार नाही असं मला अगदी तुमच्या कामाच्या ठशावरून वाटतंय. आत्ताच आमच्या आमदार साहेबांनी, मी आज भाषणात बोलणारच होतो, त्यांच्या स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर व स्वर्गीय शोभा काकी बाबर यांच्या स्मरणार्थ या प्रकल्पासाठी जी काही वीज लागते महिन्याला साहेब इथं 10,000 रुपये ते 10,500 11,000 लाईट बिल येतं. त्या लाईट बिलचा खर्च पुढच्या महिन्यापासून इथं 0 रुपये होणार आहे. आणि आदरणीय आमच्या भैयासाहेबांनी इथं लागणारा सोलरचा सर्व खर्च, सोलर सिस्टीम या प्रकल्पासाठी बसवून देण्याचं भैयाने आत्ताच सांगून गेलं. फार मोठी एक अडचण या प्रकल्पासाठी होती, ती मी आज नक्कीच बोलणार होतो, पण भैयाने त्यांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी नक्कीच ते भैयाने सांगून अगदी त्या अधिकाऱ्याला सुद्धा फोन करून सांगितलं की इथं आज जाऊन त्यांचं लाईट बिल बघून तिथलं काय खर्च आहे तो पूर्ण करा. भैयासाहेबांचं नक्कीच आमच्या प्रकल्पातर्फे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे बरीच लोक साहेब इथं वाढदिवसानिमित्त असेल किंवा विविध काही त्यांच्या कार्यक्रमानिमित्त इथं प्रकल्पाला नक्की मदत करत असतात. पण बरेच लोक काही गोष्टींचा बडेजाव करण्यासुद्धा प्रयत्न करतात. पण अशा वेळी काही वेळा भरपूर प्रमाणात साहित्य साहेब आलेलं असते, तर प्रत्येक साहित्याचा पुरेपूर उपयोग होत नाही. जेवढी गरज आहे त्या पद्धतीनं साहित्य देऊन बाकीच्या आर्थिक मदतीसुद्धा या प्रकल्पासाठी साहेब फार महत्त्वाची गरज आहे. कारण प्रत्येक गोष्ट कामगारांना काय धान्य देऊन ते कामगार इथं काम करणार नाहीत. आज इथं 50 लोकांचं सर्व आंघोळी पाण्यापासून अगदी त्यांना कपडे घालण्यापासून साहेब डायपर घालण्यापासून सगळ्या गोष्टी हे ताई आमची आणि साहेब राजेश गडकरी साहेब करत असतात. आणि त्या गोष्टीला इथं भविष्यात नक्कीच प्रकल्पाची व्यथा वाढायला लागलेली आहे. त्यासाठी त्यांना कामगारांची नक्कीच गरज आहे. त्यासाठी थोडीशी आपल्या दानशूर व्यक्तिमत्वाने थोडीशी त्यांना आर्थिक मदत करावी. त्या पद्धतीनं तुम्हाला त्यांची पावती मिळेल. त्यांचा हिशोब सगळा अगदी प्रामाणिक काटेकोरपणाने ते सर्व गोष्टी करत असतात. परवाच राजेश गडकरी आणि प्रतिभाताई तुम्ही प्रयागराजला गेलता आणि प्रयागराजला आपल्या हिंदू समाजात फार मोठं आता महत्व आहे कुंभमेळ्याचं की तिथं पुण्य मिळतंय. अगदीच त्या पुण्याला सुद्धा मी कुठं नावं ठेवणार नाही, पण त्याहून जास्त पुण्य तुम्ही ह्या अनाथ आजी आजोबांची सेवा करताय. त्यापेक्षा एक काकणभर जास्त पुण्य तुम्ही इथं करताय. तिथं जाण्याची सुद्धा तुम्हाला काही गरज नव्हती, त्यापेक्षाही जास्त तुम्ही इथं पुण्य कमवताय. असं पुण्य मला तर वाटत नाही आमच्या खानापूर तालुक्यात समाजयुक्त असं काम कोण करत असेल. साहेब मी आमची छोटीशी एक संस्था आहे खानापुरात, आम्ही हॉस्टेल चालवतोय. ते समोर विद्यार्थी बसलेत ते त्या हॉस्टेलचे विद्यार्थी आहेत, पण ते सर्व विद्यार्थी स्वतः
ते काम करतायत, स्वतः त्यांची आंघोळ करतायत, जेवण करतायत, सर्व स्वतः करतायत, तरी त्या गोष्टीचा किती त्रास होतोय आम्हाला हे माहीत आहे. आणि हे दोन माणसं अशी काय आवली आहेत की देव जाणेच. या आजी आजोबांचं सकाळी रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचं सर्व यांना स्वतः करावं लागतंय. त्यासाठी यांना खास करून सलाम माझा राहील. अशाच तुमच्या प्रकल्पासाठी माझ्या संस्थेकडून व माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला नक्कीच शुभेच्छा कायमच असतातच. भविष्यात तर नक्कीच आमची संस्था तुमच्या पाठीशी ठामपणे ताई उभा राहील, यात कुठेही शंका बाळगू नका. ज्यांच्या क्षेत्रात हा कार्यक्रम होतोय ते जलहरी शमनाथ व वृद्धाश्रम मोहीचे सर्व जे हितचिंतक आहेत आणि त्यांना प्रेम करणारे जे सर्व लोक आहेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी प्रथम अभिनंदन करतो. हा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे आणि वेगळा यासाठी आहे की मुळीसारख्या छोट्या ठिकाणी स्वतःची जमीन देऊन या ठिकाणी समाजात ज्यांना कोण नाही, ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाहीत, असे वृद्ध लोक त्यांना सांभाळण्याचं एक अत्यंत अवघड काम ज्या ठिकाणी केलं जातं, अशी पुण्यभूमी अशी असलेले आपला हा जलहरी शमनाथ वृद्धाश्रम आणि त्याचे सर्व की ज्यांनी आपलं आयुष्य या वृद्धाश्रमात पणाला लावलं ते राजेश गडकरी साहेब आणि आमच्या प्रतिभाताई, आणि ज्यांच्या प्रयत्नातून ही मागची बिल्डिंग उभा राहिली असं या भागातलं एक दानशूर व्यक्तिमत्व ज्याने आपल्या लाडक्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ, समृद्धीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक चांगली वास्तू या ठिकाणी या लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिली, असे एक दानशूर व्यक्तिमत्व आणि माझे अत्यंत जवळचे स्नेही युवराज शेठ आणि सारिका वहिनी. प्रथम युवराज शेठ, मी आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो की आयुष्य जगत असताना अशा खूप अडचणी येत असतात. कारण आयुष्य नेहमी कधीच सरळ नसतं, एक खाच खळग्यानं भरलेलं आयुष्य असतं. आणि असाच प्रसंग तुमच्या जीवनात आला. मला माहित आहे त्यावेळेची परिस्थिती, मला सगळेजण सांगायचे तुम्ही कसं खचला, तुम्ही मुलीसाठी किती प्रेम करत होता. प्रथमेश महाराजांनी त्यांच्या कीर्तनात सांगितलं की बाप काय असतो आणि बापाचं मुलीवर प्रेम काय असतं. असा आपल्या मुलीवर अत्यंत मनापासून प्रेम करणारा एक बाप आणि त्याची आई एका संकटात सापडतात, मुलीसाठी धावाधाव करतात, प्रयत्न करतात, पैसे घालतात. पण युवराज वाईट वाटायचं हे कारण नाही, कदाचित नीतीला मान्य नव्हतं आणि आपल्या कुटुंबावर एक दुर्दैवी प्रसंग आला. पण आयुष्यात ज्या गोष्टी पुढे घडत गेल्या की तुम्हाला मोठे साहेबांनी सांगितलं की आपण कशा पद्धतीनं पैसे परत मिळवले. म्हणून मी म्हणलं की समाजात अशी खूप कमी दानशूर व्यक्ती आहेत की जे आपल्या खिशातला एक पैसा सुद्धा इतर ठिकाणी जाऊन देत नाही. पण समृद्धीच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही मोठी देणगी या ठिकाणी तुम्ही या जलहरी शमनाथ वृद्धाश्रमाला उपलब्ध करून दिली. आणि तिच्या भावना, तिचं जिवंतपण हे तुम्ही या वृद्धाश्रमात ज्या गरीब लोकांना सोय मिळणार आहे, ज्यांची सोय होणार आहे, त्यांच्या माध्यमातून समृद्धी या ठिकाणी कायम जिवंत राहील. असं इतकं उदात्त काम तुम्ही या ठिकाणी केलं आणि तेवढंच ताकदीचं काम या ठिकाणी गडकरी साहेबांनी प्रतिभाताई करत असतात.
माझी खरं या वृद्धाश्रमाची जोडण्याची वेळ माझे मित्र इथं या ठिकाणी पुढे सदाशिव इंजिनियर भेटलेत की अत्यंत आमच्या बलवडीतले एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा या ठिकाणी आलो आणि आम्ही त्यावेळी ठरवलं की या ठिकाणी एक आपण आरोग्य शिबिर घेऊया. आम्ही आरोग्य शिबिर घेतलं. त्यानंतर मला आठवतंय की सदाशिव आपण एक संकल्पना मांडली की तुम्ही मांडली की या ठिकाणी आपण फरशी बसवून देऊया. युवराज आमच्या बलवडीतल्या लोकांनी एका दिवसात फरशीची व्यवस्था या ठिकाणी केली. आम्ही ती बसवली. सांगायचा हेतू असा आहे की मी ह्या वृद्धाश्रमाशी जोडलो गेलो आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की या लोकांच्या आरोग्याची जबाबदारी ही माझ्यावर राहील आणि त्या निमित्तानं प्रतिभाताईंशी गडकरी साहेबांशी माझा नेहमी संपर्क येत राहिला की काही सिव्हिलमध्ये काम असेल, मिरज सिव्हिलमध्ये काम असेल, त्यांना काही अडचणी असतील, इथं तपासणी असेल, औषधाची अडचण असतील, आरोग्य शिबिर असतील, या ठिकाणी मनापासून यांना मदत करण्याचा प्रयत्न केला करतोय. आणि जोपर्यंत मी इथं आहे, जोपर्यंत वैद्यकीय क्षेत्रात आहे, तोपर्यंत या संस्थेची माझा या एक संस्थेचा सदस्य म्हणून, या गडकरींच्या कुटुंबियातला म्हणून मी नेहमी त्यांना मदत करत जाईल. कारण एक दोन प्रसंग घडले की या ठिकाणी एक वृद्ध होते, त्यांचं देहांत झालं आणि त्या व्यक्तीने आपली बॉडी देहदान केली होती. म्हणजे या ठिकाणी अशी लोक आहेत की ज्यांनी आपलं देहदान केलं होतं आणि ती बॉडी घेऊन प्रतिभाताई मिरजेला आल्या आणि आमची सरकारी यंत्रणा इतकी भारी होती की ती बॉडी घ्यायच्या ऐवजी त्यांना एक कसा मृत्यू झाला, PM करायला पाहिजे, याचं सर्टिफिकेट आणा, अशा पद्धतीनं त्यांना अडचणी त्या ठिकाणी सुरू झाल्या. मला वाटतं रात्री 11-12ची वेळ होती. त्या ठिकाणी आम्ही फोन केला, सांगितलं, बॉडी ठेवली, परत त्यांना दुसऱ्या दिवशी यावं लागलं. म्हणजे एखादी व्यक्ती या ठिकाणी आल्यापासून तिचा मृत्यू, तिचं दफन असेल, तिच्या क्रियाकर्म असतील, त्याचं ध्येयदान असेल, या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या दोघांनी, गडकरी साहेबांनी आणि आमच्या प्रतिभाताईंनी या ठिकाणी घेतली. आणि एवढं धाडसाचं आणि एवढं मनापासून आदरानं, प्रामाणिकपणे, काळजीपूर्वक त्यांना प्रेम देऊन करणारं, मोठे साहेबांनी सांगितलं की या भागातलं, या जिल्ह्यातलं एक अत्यंत चांगली संस्था आपल्या भागात आहे, याचा सुद्धा आम्हाला प्रतिभाताई, गडकरी साहेब, आम्हाला अभिमान वाटतो. कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो, सांगलीत असेल, पुणे असू दे, मुंबई असू दे, ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या ठिकाणी ज्यावेळी आम्हाला वाटतं त्या ठिकाणी आम्ही आपल्या मोहीच्या वृद्धाश्रमाचा आणि आपल्या निरपेक्ष सेवेचा आम्ही नेहमी त्या ठिकाणी नामोल्लेख करतो. या ठिकाणी प्रतिभाताई दुसरं एक व्यक्तिमत्व तुमच्या दोघांच्या मध्येच बसले, ती आमचे मुस्तफाबाई. तुम्हाला कदाचित इकडच्या लोकांना आमचे मुस्तफाबाई माहित नसतील, पण सांगलीतला कुठलाही वेडा माणूस, रस्त्यावर फिरणारा माणूस, रस्त्याच्या कडेला भीक मागणारा, पडलेला, आजारी, सिव्हिलमध्ये कोणी दाखल करून न घेणारा किंवा सिव्हिलमधून डिस्चार्ज केल्यानंतर त्याला कोण घेऊन जाण्यास तयार नसलेला, अशा व्यक्तींना नेऊन त्या ठिकाणी त्यांची सगळी सोय करून त्यांची सेवा करण्याचं एक मोठं काम आमचे मुस्तफाबाई करतात. आणि हे मुस्तफाबाई माझ्याशी सिव्हिलमध्ये दिसले की मी जरी त्या सगळ्या हॉस्पिटलचा आणि जिल्ह्याचा मुख्य असलो तरी माझ्यासारखी व्यक्ती सुद्धा मुस्तफाबाईंच्या पुढे नतमस्तक होती. मी त्यांना हात जोडतो की मुस्तफाबाई, अशी नतमस्तक होण्यासारख्या व्यक्ती या जलहरी शमनाच्या माध्यमातून गडकरी साहेब आणि प्रतिभाताई तुम्ही करताय. आणि युवराज शेठ सारखं एक अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व मी बघितलंय. मी तो अगदी साधा, कुठलेही घमेंड नसणारा, आर्थिक स्थिती असली तरी त्याचा कुठं उपयोग करावा अशा पद्धतीनं समाजासाठी योगदान देणारं व्यक्तिमत्व आज आपण समृद्धीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तिचा जिवंतपणा आपण या ठिकाणी जिवंत ठेवतोय, तिच्या आठवणी आपण या ठिकाणी ठेवतोय.
एक अत्यंत चांगलं आणि एक समाजप्रिय आणि एक अत्यंत मनाला भावणारं कार्य हे तुम्ही युवराज आणि सारिका वहिनी तुम्ही केलं. हे कधी न विसरण्यासारखी गोष्ट तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचं मानावं तितकं धन्यवाद कमी आहे. अशीच आपल्या हातून समाजसेवा घडत जाऊ. या ठिकाणी बसलेल्या सगळ्या दानशूर व्यक्तींचंही मी पुन्हापासून आभार मानतो की आपणही आपलं लक्ष या वृद्धाश्रमाकडे ठेवावं आणि असंच आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून एक वृद्धाश्रम, एक चांगलं वृद्धाश्रम आणि या ठिकाणी चांगल्या सोयी निर्माण कराव्यात असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो.